खरं म्हणजे आज छत्रपती शाहू महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे आहे. महाराजांना माझी अशी विनंती आहे, आग्रह आहे, वेळ आलेली आहे आणि आता कोल्हापूरचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये आपल्या माध्यमातून आता घुमला पाहिजे. ही कळकळीची विनंती कोल्हापूर वासियांच्याच वतीनं नव्हे तर महाराष्ट्र वासियांच्या वतीनं मी आपल्याकडे या निमित्तानं करू इच्छितो. कोल्हापूरमध्ये ही चर्चा सुरू झाल्यानंतर लातूरमध्येही त्याचे सकारात्मक पडसाद उमटताना आम्हाला दिसत आहेत. सांगलीमध्ये आहेत. आता जिथं कोल्हापूर आणि लातूर आहे तिथं सांगली आलीच कायमची. आणि म्हणून हा विचार पुढे नेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना पुढाकार घ्यावा लागेल. आम्हा सगळ्यांची ती इच्छा आहे. सतेज पाटील यांना खूपच सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मी आल्यानंतरच आल्या क्षणापासून मी पाहतोय इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे याचा विसर पडतो. इथं आल्यानंतर इकडे तिकडे चोहीकडे फक्त सतेज पाटील असं आम्हाला पाहायला मिळतं, असं आम्हाला जाणवतं. आणि मग हा जो काही नेतृत्व गुण आहे, संघटन कौशल्य आहे, सामान्य माणसाची बांधिलकी आहे, ही ते जोपासण्याचं काम करतायत. आणि आज ते महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे 4 दिग्गज नेते आहेत, 4 त्यापैकी एक सतेज पाटील आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब आणि आदरणीय सतेज पाटील साहेब. आणि म्हणून हे नेतृत्व जपलं पाहिजे. महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरला हवी आहेत का नाही? काय मला काय ते त्यांना प्रश्न बरोबर लक्षात आला. पण तुम्ही व्यासपीठावर बसले आहात, आपण काय बोलावं तुम्ही काय म्हणाल या भीतीपोटी तरी थोडासा वेळ घेतला. पण महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरकडे यावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतेज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे तुम्ही तर उभे राहिलेले आहातच, येणाऱ्या काळामध्ये आणखी भक्कमपणे आपण उभे राहाल अशी आशा या निमित्तानं मी या ठिकाणी करू इच्छितो.